उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंची घणाघाती टीका. लाचारीचे दुसरे नाव उद्धव ठाकरे. सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरेंनी 1995 पासूनच षडयंत्र रचल्याचा आरोप राणे यांनी केला. राणेसाहेब आणि राज ठाकरे यांच्या विरोधातही घाणेरड्या पद्धतीने राजकारण केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द फिरवून स्वतः मुख्यमंत्री झाल्याचाही आरोप त्यांनी केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सत्ता हातातून निसटत असल्यामुळे अंबादास दानवेंना पुढे केल्याची टीकाही राणे यांनी केली. पाहूया ते काय सांगतायत. असं आहे की मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे हे 1995 पासून प्रयत्न करत होते. षडयंत्र केलं, घाणेरड्या पद्धतीने आदरणीय राणेसाहेब असतील, आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील यांच्या विरोधात षडयंत्र केलं. कारण का एकमेव उद्दिष्ट होतं की मुख्यमंत्री बनायचं. तेव्हा कदाचित संजय राऊत हे शिवसेनेमध्ये पण नसतील, लोकप्रभामध्ये असतील, म्हणून त्यांना माहीत नाही. मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न हे उद्धव ठाकरेंचं पहिल्यापासून होतं आणि म्हणून कुठलाही कोणीही आग्रह केला नाही. त्यांनीच षडयंत्र केलं. तेव्हाही एकनाथ शिंदेंना शब्द दिला आणि तो फिरवला आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीचा राजीनामा देत असताना तेव्हाच सांगितलं, तेव्हा ते मी विधान परिषदेचा राजीनामा देतोय, तेव्हा काय दिलं नाही. लाचारी करून ते आमदारकी ठेवलं आणि आता त्याला माहिती हातातून सगळं निसटलंय म्हणून अंबादास दानवेला पुढे गेलेला आहे. तेवढाच विषय. म्हणून लाचारीचं दुसरं नाव हे उद्धव ठाकरे हे कदाचित संजय राजाराम राऊतला माहित नसेल.